श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग 21 मे रोजी आणि गुरुपुष्य अमृत योगला आपल्याला करायची आहे आपल्या गुरुची सेवा. गुरुची सेवा कुठली कुठली करायची आहे मी तुम्हाला सांगते. तर गुरु म्हणजेच आपले श्री दत्त महाराज स्वामी समर्थ, म्हणजेच आपल्या गुरुची कुठली कुठली सेवा करायची आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघा, व्हिडिओ जास्त मोठा न करता मी फास्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार तुमच्यासाठी. तर बघा, या दिवशी आपल्याला सर्वात पहिले तर गुरु म्हणजे आपला गुरुवार, गुरु म्हणजे आपला गुरुचा वार. तर बघा काय या दिवशी काय करायचं आहे. बघा, आपल्याला गुरुपुष्य अमृत योग आहे, गुरुवार आहे, अधिक महिना आहे, म्हणजे आपल्याला आपल्या सेवेचं बँक बॅलन्स हे अधिक करायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपण आपल्या गुरुचरित्र जे संक्षिप्त तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता उद्यापासून, किंवा मग तुम्ही आपल्या गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचे पठण करू शकता. गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचे पठण करू शकता. त्यानंतर तुम्ही आपलं गुरुचरित्र पारायण आहे, गुरुचरित्र पारायण जे आहे ते गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करू शकता. ज्यांच्याकडून मोठं गुरुचरित्र होऊ शकत नाही, म्हणजे जे मोठा आहे नियम आहे वगैरे 7 दिवसाचं असतं, तर ते गुरुचरित्र ज्यांच्याकडनं होणं शक्य नाही त्यांनी उद्या तुम्ही गुरुपुष्य अमृत योगला संक्षिप्त श्री गुरुचरित्र हेही वाचू शकता. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला उद्या हळदीचा एक उपाय करायचा आहे. प्रत्येकाने गुरुवार आहे आणि गुरु म्हणजे ज्यांचे कोणचे आडलेले नडलेले कामं असतात, ज्यांचे खूप प्रयत्न केल्यानेही ते काम होत नसतं, ज्यांचं गुरुबळ खूप कमी आहे, अशांनी काय करायचं आहे बघा, चिमूटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची आहे. जेणेकरून तुम्ही म्हणजे असं म्हणजे गुरुवारी असं म्हणतात की पिवळ्या रंगाचे दान धर्म किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण घालावे, जेणेकरून आपलं गुरुबळ वाढेल. अशा आपल्याला गोष्टी करायच्या आहे की प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर असं 5 गुरुवारी गेलं ना, पिवळ्या रंगाचीच वस्त्र घालायचे, पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे. केळी करा, पिवळी मिठाई वगैरे, किंवा एखाद्या गरजूला वडापाव वगैरे, ज्याला खरंच खूप गरज आहे, किंवा मग एखाद्या व्यक्तीला वस्त्रदान पिवळ्या रंगाचे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. या दिवशी तुम्ही गाईलाही गोमातेलाही तुम्ही हरभऱ्याचीच म्हणजे आपले चना डाळ आणि गूळ खायला देऊ शकता. कारण की आपलं गुरुबळ जेवढं गुरुबळ आपलं वाढलं ना, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची म्हणजे कुठल्याच कामामध्ये आपले अडथळा येत नाही. गुरुबळ असलं की सगळे कामं व्यवस्थित होतात. बघा, त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला, न चुकता स्वामीचरित्र सारामृतचा एक तरी पूर्ण पारायण झालं पाहिजे. तुम्ही 3 वेळेत करा, कारण की लहान मुलं आहे, टाईम नाही वगैरे असं होऊ शकतं. तर 3 याच्यामध्ये तुम्ही करू शकता. 21 अध्याय आहे, 1 ते 21 अध्याय आहे स्वामीचरित्र सारामृतचे. तर तुम्ही 7 सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 अशा पद्धतीनेही वाचू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी करू शकता. परत बघा, विष्णू सहस्रनाम आहे, वाचायला विसरायचं नाही. उद्या ऐका, वाचा विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र. आणि मेन म्हणजे तुम्हाला हळदीचा अजून एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहावी यासाठी तुम्हाला एक हळदीचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे कुठला, या दिवशी तुम्हाला गुरुवारी आपले जे कच्चं दूध असतं गाईचं घ्या, किंवा मग गाईचं वगैरे कच्चं दूध जे आहे ते घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ती तुळशीला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्हाला. कारण की आणि घरात अखंड लक्ष्मी राहते. तुम्ही प्रत्येक गुरुवारीही असं करू शकता. गाईचं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. बघा, एवढ्या मी सेवा सांगितलेल्या. आता जे कोणी म्हणेल की ताई आम्ही ह्या सेवा कशा करणार, हळदीचे लेपन करायला चुकायचे नाही. हळदीचे लेपन ही जरूर करायचे आहे तुम्हाला उद्या. तर बघा, या भरपूर सेवा आहे. कोणी म्हणेल सत्यनारायण करायचं आहे, कारण की कोणाचे श्रीमद भागवत पारायण सुरू माझे स्वतःचे सुरू आहे. तर बघा, खूप साऱ्या सेवा आहे. एवढं सगळं होणं म्हणजे एवढ्या सगळं करायचं, पण आपल्याला वेळात वेळ काढून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. कारण की अधिक महिना आहे, आपल्या सेवेचं बँक बॅलन्स हे अधिक करायचं आहे. एवढ्या सगळ्या बघा, परत एकदा मी सगळ्या सेवा रिपीट करते. सगळ्यात अगोदर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे आहे. गुरुचरित्र पारायण ज्यांच्याकडून होत नसेल त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण वाचायचे आहे. नंतर जे तेही नाही झालं तर ज्यांच्याकडून
गुरुचरित्राचा 14वा अध्याय 18वा अध्याय पठन करा. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम करा, वाचा. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे. नंतर आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळद टाकायची आहे. स्वामी चरित्र सारामृताचं एक तरी दिवसभरात एक तरी पारायण झालं पाहिजे. ज्यांच्याकडून आता ह्या कुठल्याच गोष्टी शक्य नाही होणार हे करणं काही कारणास्तव, तर तुम्ही सरळ नामजप करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा मग श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने तुम्ही नामजप करू शकता. तुळशीला जेव्हा आपण पाणी घालतो, तुळशीला जेव्हा आपण दूध आणि हळद मिक्स करून कच्चं दूध आणि हळद मिक्स करून जेव्हा तुळशी मातेला अर्पण करत असतो, तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कुठला आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र आपल्याला तुळशी मातेला दूध अर्पण करताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहे. बघा, सत्यनारायणही करायचं आहे, खूप साऱ्या सेवा करायच्या आहे आपल्याला. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.